रामाची संगत ही फार महत्वाची आहे. त्या संदर्भातच रामाची आणि अहिल्याची एक सुंदरशी गोष्ट मला इथे सांगायची आहे. अहिल्याची आणि रामाची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अहिल्याचा उद्धार प्रभू श्री रामांनी केला. प्रभू श्री रामांच्या जेव्हा विश्वामित्रांसोबत ते वनामध्ये जात होते त्यावेळी विश्वामित्रांनी त्यांना ही गोष्ट सांगितली की अहिल्याचा उद्धार कसा झाला. तर विश्वामित्रांनी सांगायला सुरुवात केली की एकदा इंद्र गौतम ऋषी जे आहे त्यांच्याकडे जरा वार्तालाप करण्यासाठी चर्चा करण्यासाठी म्हणून त्यांच्या घरी आले. त्यांच्या घरी ते गेले असता त्यांना तिथे ऋषीपत्नी अहिल्या दिसली. इंद्राचं मन थोडंसं विचलित झालं कारण अहिल्या अगदी सुंदर नितांत सुंदर अशी होती आणि त्यावेळी इंद्राला बघून सुद्धा अहिल्याच्या मनात थोडासा भाव वेगळा निर्माण झाला आणि मग त्या दोघांच्या संगतमताने म्हणूया आपण की पुढचं जे काही घडलं ते हे जेव्हा गौतम ऋषींना कळालं तेव्हा ते फार चिडले आणि त्यावेळी त्यांनी अहिलेला शाप दिला. अहिलेला काय शाप दिला की वातः भक्षा निराहारा तापण्णी भस्मशाहिनी आश्रमे शिलया तिष्ठतम. म्हणजे काय, ती शिया नाही झाली, दगड नाही झाला तिचा. तिला काय शाप दिलाय गौतमांनी ऐका. वात भक्षा निराहारा की तू फक्त हवा खाऊन जगशील, हवा खाऊन जगशील आणि शिळेसारखी पडून राहशील. म्हणजे शिळाच झाली, तिचा दगड नव्हता झालेला, हे एक लक्षात घे. आणि आश्रमामध्ये तू तिष्ठतम पडून राहशील शिलेसारखी असं त्यांनी अहिल्याला शाप दिला. त्यावरती अहिल्याला तिची चूक समजून आली आणि तिने विचारलं की मला यातून त्याचा परिहार काय. तर त्यावेळी गौतमांनी सांगितलं की ज्यावेळी प्रभू विष्णू यांचा मानवी देह अवतार प्रभू श्रीराम म्हणून येतील आणि ते तुला त्यांचा सहवास लाभेल त्यावेळी तू तुझ्या या शापातून मुक्त होशील. आणि या संदर्भामध्ये शास्त्राने एक आधार सांगितलेला आहे बरं का की पत्नीनं जर काही पाप केलं, स्त्रियांनी ऐका, पत्नीनं जर काही पाप केलं तर त्याच्यातलं अर्ध पाप जे आहे ते अर्ध पाप हे आपल्या पतीला लागतं. परंतु पतीने कुठलंही पुण्य केलं की त्या पुण्याचा अर्धा वाटा पत्नीला मिळतो. पतीने पाप केलं तर ते त्याचं पाप त्यालाच भोगावं लागतं. पत्नीने पाप केलं तर त्याचं पापाचा अर्धा वाटा मात्र पतीला लागतो. आणि मग आपण म्हणतो की आपल्याकडे फेमिनिझम नाही. आहे ना फेमिनिझम, शास्त्रानेच दिलेला आहे, स्त्रियांना एवढा मोठा अधिकार दिलेला आहे, बरोबर आहे की नाही. मग अहिल्याने त्यावेळी अहिल्याचं जे काही पाप होतं ते अर्ध ऋषींना लागलं की नाही. मग त्याचा क्षेम करण्यासाठी त्यांनी ब्रह्मगिरीवरती इथे तपश्चर्या केली. आपल्या इथे ब्रह्मगिरीवरती तपश्चर्या केली, शेकडो वर्ष तपश्चर्या केली. आणि तेव्हापासून अहिल्या प्रभू श्री रामांची वाट बघू लागली. मग विश्वामित्रांनी ही गोष्ट सांगताना रामरायाला विचारलं की रामराया जायचं का रे तिचा उद्धार करायला, जायचं का तिच्याकडे. आता हा संवाद चालू असताना विश्वामित्र पुढे होते, मध्ये श्रीराम होते, मागे लक्ष्मण होते. ही कथा ऐकताच श्रीराम पुढे धावू लागले, लक्ष्मण त्याच्या मागे धावू लागला आणि विश्वामित्र ऋषी मागे पळतवले. कारण प्रभू श्रीरामांना असं झालं की ही इतकी वर्ष माझी वाट बघतीये, तिचा उद्धार करायला मला जावं लागेल. आणि म्हणून प्रभू श्रीराम ते अहिल्याच्या कुटीमध्ये गेले. तिथे गेल्यावर त्यांनी आवाज दिला, आई मी आलोय. आतमधून आवाज आला, कोण आलंय. त्यावर प्रभू श्रीराम म्हणाले की मी दशरथ पुत्र श्रीराम तुझ्या दर्शनासाठी आलोय, तुला उद्धार करण्यासाठी, तुला शिक्षेतून मुक्त करण्यासाठी आलोय असं राम म्हटले नाही. काय म्हणाले, मी तुझ्या दर्शनासाठी आलोय. का, कारण तू तितकं तप केलेलं आहे. एक प्रकारचं तपच झालं नाही, ती शेकडो वर्ष ती तिष्ठत होती रामाच्या दर्शनासाठी, तपच झालं नाही एक प्रकारे. मी तुझ्या दर्शनासाठी आलोय. आणि असं म्हणून आपण म्हणतो की रामाने अहिल्याच्या शिळेला पाय लावला आणि ती रूपांतरित स्त्रीमध्ये झाली, परंतु नाही. शेकडो वर्षाच्या ऋषीपत्नीला वाल्मिकी रामायणामध्ये सांगितलेलं आहे वाल्मिकींनी की शेकडो वर्षाच्या ऋषीपत्नीला राम पाय लावणं शक्य नाही. प्रभू श्रीराम होते ते, त्यांनी तिचा पदस्पर्श घेतला आणि तिला पावन केलं, अशी ही कथा. आणि इथेच प्रभू श्रीरामांना म्हटलं गेलं इथपासूनच पतित पावन. पतित पावन का म्हटलं जातं तर यामागे ही कथा आहे. आणि